गवणे कुटुंबियांच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली आणि राज्यभरात संतापाची लाट उसळली। आता या संतापाच्या लाटेमध्ये राज्य महिला आयोगही सापडलाय। हगवणेंची मोठी सून मयुरी हगवणेच्या तक्रारीची दखल वेळीच घेतली असती तर वैष्णवीचा जीव वाचला असता असं बोललं जात आहे। राज्यभरात महिलांविरोधात गुन्हे वाढत असताना महिला आयोग नीट काम करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पाहूया हा रिपोर्ट। महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या पार्ट टाइम महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत। ज्या पद्धतीने महिला आयोग काम करायला पाहिजे तसं काही काम होताना तिथं दिसत नाही। माझी माननीय राज्य सरकारला विनंती आहे की सदस्य आयोगाचे लवकर नेमले जावेत। वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग सुद्धा वादात सापडलाय आणि विरोधकांच्या रडारवर आल्यात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर। हगवणे कुटुंबियांच्या छळ छावणीकडे महिला आयोगानं दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय। हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापचाही हगवणे कुटुंबियांनी अतोनात छळ केला होता। याबाबत मयुरीच्या आई आणि भावानं 6 नोव्हेंबर 2024ला राज्य महिला आयोगाला पत्र लिहून मयुरीनं तक्रार केली होती। त्यात म्हटलं होतं, सासू सासरे पैसे आणि फॉर्च्युनर गाडीची मागणी करत मयुरीला त्रास देत आहेत। पती घरी नसताना राजेंद्र हगवणे आणि करिश्मा हगवणेंनी तिला मारहाण केली। अपंग भावाला आणि आईला मारून टाकण्याची धमकी दिली। आपला मेहुणा मोठा पोलीस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे अशा धमक्या दिल्या। रुपाली चाकणकर यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया। मयुरी हगवणे यांच्यासाठी त्यांचे बंधू मेघराज राजेंद्र जगताप यांनी राज्य महिला आयोगाला 6 तारखेला मेल केला होता आणि तक्रार दाखल केली। त्या अनुषंगाने 7 तारखेला राज्य महिला आयोगाच्या वतीनं बावधन पोलीस स्टेशनला पत्र पाठवून त्याच्यावर कडक कारवाईचे निर्देश दिले होते। त्याच दिवशी करिश्मा हगवणे यांनी मयुरी हगवणे यांच्या विरोधातली तक्रार ही राज्य महिला आयोगाला दिली होती आणि दोन्ही महिलांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन 7 तारखेला पत्र पाठवून 7 तारखेलाच ह्या एफआयआर दाखल केल्या होत्या। 24 तासाच्या आत दिलेल्या तक्रारीवरती राज्य महिला आयोगाच्या वतीनं कारवाई करण्यात आली। महिला आयोगानं मयुरीच्या तक्रारीची वेळीच दखल घेतली असती तर वैष्णवी वाचली असती असं बोललं जात आहे। पण राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्यामुळे त्याला वाचवण्यात आल्याचा आरोप केला जातोय। राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढलेल्या असताना महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी टीका केली आहे। ज्या पद्धतीने महिला आयोग काम करायला पाहिजे तसं काही काम होताना तिथं दिसत नाही। प्रशासनाने कुठेतरी ह्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आयोजन नियोजन केलं पाहिजे की महिलांना तिथं पुढाकार घेण्याची कुठेतरी त्या ठिकाणी एक इच्छा वाटली पाहिजे, नाहीतर तिथून त्यांचं निरसन होईल, त्यांच्या अडचणी सुटतील। महिला अत्याचारांचे प्रकरण सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। त्यामुळे थातूरमातूर उत्तर न देता खऱ्या अर्थाने महिला सुरक्षिततेच्या बाबतीत आपल्याला काय करता येईल याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे। रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्याही पदाधिकारी असल्यामुळे महिला आयोगाला त्या न्याय देऊ शकत नसल्याचा हल्लाबोल विरोधकांनी केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रोहिणी खडसेंनी रुपाली चाकणकरांना हटवण्याची मागणी केली आहे। त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलंय। त्यात त्यांनी म्हटलंय, सध्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या त्यांच्या पक्षात एका प्रमुख पदावरही आहेत, त्यामुळे ही दुहेरी भूमिका बजावत असताना त्यांना महिला अत्याचारांच्या प्रकरणात लक्ष घालण्यास वेळ मिळत नसावा। पण पक्षाच्या कामामुळे महिला आयोगाच्या पदावर अन्याय होता कामा नये, कारण त्याचा थेट परिणाम महिलांवरील प्रश्नांवर पडतो। त्यामुळे आमची मागणी आहे की महिला आयोगाच्या अध्यक्षपदी एक स्वतंत्र व्यक्ती नेमावी, जेणेकरून आयोगाचा कारभार सुरळीत चालेल। वैष्णवीच्या केसमध्ये अजितदादांना रुपालीताई जबाबदार धरणार का? कारण त्यांचे ते कार्यकर्ते नाही, पदाधिकारी आहेत, त्यांचे पारिवारिक संबंध आहेत। सुनेत्राबाईंनी त्यांच्या घरी गेलेले आहेत, अजितदादा त्यांच्याकडे लग्नाला गेलेले आहेत, रुपालीताईंसोबतचे त्यांचे फोटो आहेत। मग तुमचे जवळचे संबंध आहेत, मग तुम्ही त्या नवरा बायकोनी एकमेकांशी कसं वागायचं ह्याच्यासाठी तुम्ही जबाबदार आहात का? महिला आयोगाच्या अध्यक्षा ह्या पार्ट टाइम महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत आणि पार्ट टाइम प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या पक्षाच्या। आम्हाला पार्ट टाइम अध्यक्ष नको आहेत महाराष्ट्राला। महाराष्ट्राच्या महिलांना फुल टाइम 24/7 महिला आयोगाला अध्यक्षपद हवंय। विरोधकांच्या या सुरात सूर मिळवत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही चाकणकरांवर निशाणा साधलाय। राज्य महिला आयोगाने आता स्वतः या कामाच्या मध्ये जसं त्यांनी पोलिसांना सांगितलं तसं कौटुंबिक
हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार जर का मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आतापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता. आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी केलं नाही हे सगळे ब्लेम गेम पेक्षा पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी त्यांची कायदा साक्षरता सगळ्यांनी मिळून वाढवणं. या प्रकरणात आता करुणा मुंडे यांनीही उडी घेतली आहे. काही पीडित महिलांनी त्यांची भेट घेत गाऱ्हाणं मांडलं. यावर करुणा मुंडेंनी चाकणकरांचा राजीनामा मागत आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. 33,971 जे त्यांनी आकडा सांगितलेला आहे त्याच्यामध्ये किती महिलांना तुम्ही न्याय दिलेला? आम्ही फक्त बोलण्यामध्ये नाही, आम्हाला पुरावा पाहिजे. आणि नाही तो मी स्वतः हे 33,000 महिला घेऊन तुमच्याकडे आंदोलन करण्यासाठी मी स्वतः येणार आहे. दरम्यान चाकणकरांच्या राजीनाम्याचा चेंडू राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवलाय. जर आयोगाकडनं सुद्धा जर कर्तव्यात कसूर झाली असेल तर निश्चितच त्याच्यावर वरिष्ठ हे निर्णय घेतील. राज्य महिला आयोगांचा राजीनामा जे काही विरोधक मागतायत तो घ्यायचा का नाही हा सर्वस्वी अधिकार हा माननीय अजितदादांचा आहे. आणि जर त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे आमच्या महिला बाल कल्याण मंत्री सुद्धा म्हणाल्या जर आयोगामध्ये सुद्धा जर कर्तव्यात कसूर दिसली तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येतील. विरोधकांच्या रडारवर आलेल्या रुपाली चाकणकरांना उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीतून बाहेर काढणार की विरोधकांची मागणी मान्य करून सरकार महिला आयोगात फेरबदल करणार हे पाहायचंय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.